आणि मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण याच्यावरून जाणीवपूर्वक वाद निर्माण केला जातोय। सरकारमधली ही मिलीभगत आहे असा आरोप संजय राऊत यांनी केलाय। ही ओबीसींमध्ये इतर लोक शिरतायत त्या विरोधात आग असल्याचं उत्तर भुजबळांनी दिले। कसलीही मिलीभगत नाही अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे। तेव्हा एखादा मंत्री मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध किंवा सरकारच्या विरुद्ध भूमिका घेतो तेव्हा त्याला बरखास्त करण्याची परंपरा आहे। ताबडतोब राज्यपालांना शिफारस केली जाते आणि त्याला बरखास्त केलं जातं। जर मुख्यमंत्र्यांना या भूमिका मान्य नसतील त्यांनी जे मंत्री आहेत 2 किंवा 3 त्यांच्या बरखास्तीची शिफारस ताबडतोब राज्यपालांना केली पाहिजे। याचा अर्थ तुमची मिलीभगत आहे, तुम्ही सगळं ठरवून करताय। तुम्हाला असं वाटतं म्हणजे आमच्या ओबीसी मध्ये जे आहे हे असे करोडो लोक जे आहे बॅकडोर एंट्रीने घुसवतात, हे मी जाणीवपूर्वक भांडण काढलंय? त्याचा तुम्ही विचार करा ना। इथे मंत्रिमंडळाचा मंत्र्याचा कसल्या हुद्द्याचा संबंध नाही, इथे माझ्या ओबीसी बांधवांचा भटक्या विमुक्त जातीच्या त्या लोकांचा जो काही कित्येक वर्षांना मिळालेलं आरक्षण जे समाप्त होत आहे त्याची ही आग आमच्या मनामध्ये भडकते। मिलीभगत अजिबात नाहीये, अजिबात नाहीये। लोकशाहीमध्ये आज तुम्ही इतके जण पत्रकार आहेत, प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात, वेगवेगळे विचार असू शकतात। एखादी बातमी ही अशा पद्धतीनं दाखवा म्हणल्यानंतर दाखवण्याची पण पद्धत प्रत्येकाची वेगळी असते ना। तशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावांनी भूमिका घेतली, त्याच्या संदर्भामध्ये ते सगळं त्यांनी थांबवलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।